हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बघणार आहोत उपवासासाठी खास वरीच्या तांदळाचा भात। चला तर मग बघूया हा भात कसा तयार करायचा। या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी वरीचे तांदूळ घ्यायचे आहे। आता हे तांदूळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। तांदूळ जेवढे चांगले भाजले जाईल तेवढे चांगले आपल्या वरीच्या तांदळाचा भात बनून तयार होतो। त्यामुळे तांदूळ आपण व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपले वरीचे तांदूळ भाजून तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय। त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा याच्यामध्ये मी जिरे घालत आहे। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचे आहे। आता फोडणीसाठी या ठिकाणी मी कुकर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालत आहे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर बारीक करून घेतलेले वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे। आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे आणि ज्या वाटीच्या साहाय्याने आपण वरीचे तांदूळ मोजले आहे त्याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला 4 पट पाणी घालायचे आहे। म्हणजे तांदूळ 1 वाटी असेल तर आपल्याला 4 वाटी त्याच्यामध्ये पाणी वापरायचे आहे। आता याच्यामध्ये मी मीठ घालत आहे। मीठ तुम्ही चवीनुसार वापरू शकताय। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले वरीचे तांदूळ घालायचे आहेत। आता कुकरला टोपण लावून आपल्याला याला 1 शीट द्यायची आहे। आता आपला कुकर थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकताय आपला झटपट असा वरीच्या तांदळाचा भात बनून तयार झालेला आहे। खूप छान आणि मोकळा असा हा भात बनून तयार झालेला आहे। तुम्ही बिना काही साहित्य वापरता फक्त वरीच्या तांदळाचा भात करणार असाल तर जेवढे तांदूळ असेल त्याच्या 3 पट आपल्याला पाणी घ्यायचे आहे। म्हणजे तुमचा वरीच्या तांदळाचा भात अजिबात बिघडणार नाही आणि खूप असा छान भात आपला बनून तयार होतो। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।